जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण कंठी कौस्तुभमणि विराजितो
पीतांबर तुळशी हार गळा असे पीतांबर घंटिक सुभाने विराजितो घंटिक सुभाने विराजितो हार गळा असे पीतांबर तुळशी हार गळा असे पीतांबर तुका मने माझे सर्व तुका मने माझे सर्व तुका मने माझे सर्व तुका मने माझे सर्व वाहिन श्रीमुख आवडी वाहिन श्रीमुख आवडी तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पीतांबर तुळसी हार गळा असे पीतांबर तुळसी हार गळा असे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा असे पीतांबर ओ बारक माई ओ बारक जय कुमार कुमार ओ बारक हरि जय 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी वहा विठ्ठल परवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी वहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा
आवनी विठ्ठले आवनी विठ्ठले आवनी आवनी विठ्ठल बरदा विठ्ठल बरदा याल तरी यारे लागे याल तरी लागे लागे याल तरी यारे लागे याल तरी लागे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी दोनास न
कोणाचे नवला कोणी कोणाचे नवला कोणी कोणाचे बोला कोणी कोणाचे नवला आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा तुका म्हणे सांडा नका भरू पोटी नका भरू पोटी नका भरू पोटी आज पोट भरी आज पोट भरी पुढे म्हणाल तो भरी म्हणाल तो पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी विठोबा रखुमाई 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 याल तरी यारे लागी याल तरी यारे लागी याल तारी यारे लागी याल तारी यारे लागे 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 अब गे माजा मागे मागे अब गे माजा मागे मागे आज दे तो होठ आज दे तो होठ अब गे माजा मागे मागे अब गे माजा मागे मागे आज दे तो होठ
याल तारी यारे लाडी याल तारी यारे लाडी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो ओठ आज देतो ओठ अवघे माझ्या मागे मागे अवघे मागे मागे आदे देतो ओठ आदे देतो ओठ पुढे म्हणा लतोवरी पुढे म्हणाल पुढे म्हणाल पुढे म्हणाल पुढे म्हणाल तो
तुकाराम महाराज की जय, गुरु गंगागिरी महाराज की जय, गुरु नारायण गिरी महाराज की जय, संत महिपती महाराज की जय, गुरु दो महाराज की जय। हलो विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। हलो विठ्ठल 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 विठ्ठल। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे चल आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी वारकरी संता या वारकरी संतांच्या वारकरी हे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे परम भक्तांनी सवंगडी असलेले जे गोपाळ आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद आपल्या पुढे मांडतात। गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, गोपाळांनो तुम्ही सर्व मिळून माझ्या मागे आणि माझ्याशी जोडलेले राहा, मग मी तुम्हाला तृप्त होईपर्यंत पोटभर अशा स्वरूपाचा हा भक्तिप्रसाद देईल। त्यासाठी गोपाळांनो तुम्ही चढाओढ न करता स्वाभाविक वाटचाल करा, हळूहळू चला आणि वाद विवाद विखंडवाद यापासून बाजूला राहा, कोणी कोणाशी न बोला आणि अशा नियमाने तुम्ही वाटचाल कराल तर आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। आणि सोबत जर काही दोष रूपी पदार्थ असतील तर ते टाकून द्या। तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। विठाला विठ्ठला 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम। श्री संत महिपती महाराजाचे भगवान सिद्धेश्वराचे आशीर्वाद घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करीत आहात।
धुराभाऊजी खेमनर आणि अशोकरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ हरदे गव्हाणे वस्तीतील आणि वडनेरमधील सर्व ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने नवनाथ ग्रंथाचं पारायण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। दररोज काकड आरती, सायंकाळी हरिपाठ, हरिकीर्तन आणि तदनंतर दररोजच अन्नदान, महाप्रसाद, हरिकीर्तनानंतर अशा पद्धतीने एक चांगला सप्ताह आपण करीत आहात। 33 वर्ष आपल्या सेवेला आजपर्यंत होत आले, ही सुद्धा उल्लेखनीय आणि चांगली गोष्ट म्हणावी लागेल। आणि अशा या परंपरेनं सुरू असलेल्या या सप्ताहामध्ये आज चौथा सोमवार आहे, बरोबर आहे? चौथा सोमवार आहे। मला वाटतं तिसऱ्या सोमवारी आपला सप्ताह सुरू होतो आणि चौथ्या सोमवारी श्रावण मासाच्या हा सप्ताह सांगता होते। तर त्याच नियमाप्रमाणे आज ही सांगता संपन्न होताना काल्याच्या कीर्तनाची सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी, सद्गुरू आणि संतांच्या चरणी आपण रुजू करतो आहोत। आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते हौशा बापू बलमे, आजचं संतपूजन ज्यांचं आहे ते ज्ञानदेवजी हार्दे, भाऊसाहेबजी हार्दे, दादा पाटील हार्दे, सुखदेवजी बलमे आणि सर्वच दररोज ज्ञानदान, अन्नदान, वेगवेगळी सेवा केलेली सर्व सन्माननीय मंडळी, त्याचबरोबर गायनाचार्य पांडुरंग महाराज बेलकर, त्याचबरोबर सीताराम महाराज पवार, बरोबर नाव सांगा, कदम महाराज, रवींद्र महाराज, पत्रिकेत थोडासा बदल झालेला आहे, आणि मृदंगाचार्य नारायण महाराज सुरुवातीला त्यांनी वाजवलं नाही, मी सावध झालो मग नाव घेताना म्हटलं आणखी काही बदल नको। तर आमच्या नारायण महाराजांनी 7 दिवस मृदंग वादनाची सेवा दिलेली आहे। कदम महाराज, रवींद्र महाराज यांनी सुंदर गायन, आताही त्यांनी प्रारंभ चांगला करून दिला। मृदंगाची साथ करणारे आमचे सहकारी प्रसाद महाराज तरवडे, आमचे विनेकरी महाराज, सगळी ही ज्येष्ठ आदरणीय भजनी मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या आदर्श गाव, तंटामुक्त गाव असलेल्या तांभेरे गावचे सरपंच डॉक्टर मुसमाडे साहेब, त्याचबरोबर पांडुभाऊ हार्दे, आमचे सगळे तांभेऱ्यातील तरुण सहकारी मंडळी, कृष्णा भाऊ असेल, प्रवीण भाऊ आहेत, दत्ता भाऊ आहेत, आणि इथली सगळी ही वाडवडील मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, खरं म्हणजे आपल्या शिवेलगत तांभेऱ्याला प्रतिवर्षी आमचं येणं होतं आणि जवळजवळ माझ्या मते 20 वर्षापेक्षा जास्त काळ होत आला असेल। आणि काल्याचं कीर्तन तेही 10-15 वर्ष होत आले असतील, तर बराच काळ झालेला आहे। आणि आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी येणं जाणं झालेलंच आहे। आपल्या वडनेर गावात सुद्धा काही कार्यक्रमांच्या निमित्तानं अधूनमधून येणं घडलेलं आहे। यावर्षी आपल्या गावचे भूमिपुत्र आणि नेवासा येथे असलेले आमचे सहकारी केशवभाऊ कोबरणे यांनी मला आग्रहपूर्वक सांगितलं की असा असा कार्यक्रम गावाकडे आहे। अशोक भाऊंचा फोन आला आणि या सगळ्या निमंत्रण, आपलं सगळ्यांचं निमंत्रण या दोन्ही आमच्या सहकाऱ्यांनी दिलं आणि तदनुसार आज ही सेवा आपण संपन्न करतो आहोत। सिद्धेश्वराचं मला वाटतं इथे जुनं पुरातनच मंदिर आहे, जुनं स्थान आहे। आपण त्या देवांकडे पाहिलं आणि तिथले तांदळे आणि पिंड, तर लक्षात येतं की शेकडो वर्ष जुनं स्थान हे असलं पाहिजे। आणि इथे आपण सर्व मंडळी सेवा करीत आहात। पाणी पाऊसही आता 4-2 दिवसात सगळीकडे पडायला लागलाय, खूप चांगली गोष्ट झालेली आहे। परमेश्वराचे अखेर आशीर्वाद लाभावे आणि प्रत्येकाचं जीवन सुखी आनंदी व्हावं यासाठीच आपण या सगळ्या सेवा करत असतो। आणि म्हणून आज सप्ताह सुद्धा चांगला संपन्न झालाय। मला वाटतं मंडप सुद्धा वॉटरप्रूफ दिलेला, आमचे मुसमाडे पाटील साऊंड सिस्टीम मंडप, खूप उत्तम प्रकारची सेवा त्यांची असते। आमचे व्हिडिओग्राफर असतील, या सगळ्यांचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा सर्वांच्या सहकार्यानं, सहयोगानं दररोजचे अन्नदाते, संतपूजन दाते, इथे धावपळ करणारे सर्व कार्यकर्ते, भजनी मंडळ, हा सप्ताह संपन्न होत असताना आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे।
मला वाटतं प्रतिवर्षीच या सप्ताहामध्ये जन्माष्टमी सुद्धा येते. आताही आपण जन्माष्टमी साजरी केलेली आहे आणि या वर्षीची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी ही विशेष होती. गोकुळाष्टमी होती अर्थात त्या दिवशी माऊली ज्ञानोबारायांची जयंती सुद्धा दरवर्षीच येते. याही वर्षी होती, पण या वर्षीची जयंती वेगळी होती. माऊलींच्या अवतार कार्याला 750 वर्ष पूर्ण झाले. आणि या महाराजजी 750 वर्ष, आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठे सोहळे माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संपन्न होत आहेत, चालू झालेले. आपल्याकडे सुद्धा तेही एक निमित्त लाभलं. आणि तिसरा योग होता, एक तर गोकुळाष्टमी ज्ञानेश्वर महाराजांची जयंती, तिसरा योग होता स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी एकत्र आली, असा योग दुर्मिळच असतो. आणि तो दुर्मिळ योग यावेळेला, म्हणून मला वाटतं या वर्षीचा सप्ताह तुमचा त्रिवेणी संगमावर आहे आणि महादेवाचा अधिष्ठान पुन्हा महत्वाचं आहेच. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा या श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला प्रगट झाले. देव प्रगट होतो तो श्रद्धेनं, भक्तीनं, भावानं. परमेश्वराला दुसऱ्या कोणत्याही बळानं ओढून आणता येत नाही. हरिपाठ आपल्या पाठ आहे, आपण म्हणतो भाव बळे आकळे येरविणा कळे करतळी आवळे तैसा हरी. परमात्मा भावबळानं आपलासा करता येतो. आणि अशा पद्धतीनं द्वापार युगामध्ये सुद्धा पृथ्वीवरती पाप वाढलं. कंसासारखे, जरासंधासारखे अनेक राक्षस उन्मत्त झाले. आणि या राक्षसांचा निपात करण्यासाठी आता ऋषी मुनी, साधू, संत हे सर्वच परमेश्वराची प्रार्थना करू लागले. खुद्द पृथ्वी मातेनं वासराचं रूप घेतलं, गाईचं वासरू. वत्सरूपी पृथ्वी रम्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. डोळ्यात पाणी आणून त्या पृथ्वी मातेनं सांगितलं की आता इतकं पाप माझ्यावरती झालंय, सोसवेना भार मज आता. कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते. आपल्याकडे शेतकरी मंडळी म्हणत असतात, शीग लागली की मग सांडत असते. आपण पूर्वी धान्य भरायचो. बसा बसा, बोलू नका बसा. आता 1 तास 1.5 तास थोडस शांतपणे ऐका, महिला मंडळ सुद्धा. अन्यथा माझे थोडे बोलणे खावा लागतील तुम्हाला, बरं का. बाबाचं डोकं थोडस जरा हा असं थोडं जरा सावध राहा. मावशी इकडंच पहा, नात कुठं जात नाही तुमची, इकडे पहा माझ्याकडे. नका नादी लागू इकडे तिकडे, आणि मला त्रास देऊ नका, नाही तर मागं जाऊन बसा सगळ्यात. विठाला विठाला मी 5-10 मिनिटं सहन करतो सगळी गडबड, त्याच्या पुढं नाही. कारण शेवटी आपण परमेश्वराच्या भक्तीसाठी येतो घरदार सोडून. हे रडकथा रोजचीच आहे संसाराची, घरी दारी तेच आहे. शेवटी आपल्याला काहीतरी समाधान मिळवायचंय, आनंद मिळवायचा. जो विषय आपण परमेश्वराच्या चिंतनाला घेतो त्या विषयात आपल्याला एकरूप सगळ्यांना व्हायचं. वक्ता, श्रोता, गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी. करा विठ्ठल स्मरण, विठाला महिपती भगवान कृष्ण परमात्म्याला अवतार घेण्या योग्य कालावधी निर्माण झाला होता.
शेवटी ब्रह्मदेवासह सर्वांनी विनंती केली आणि मग भगवान विष्णू शेषनारायणाला म्हणतात, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता. शेषनारायणजी आपल्याला अवतार घ्यावा लागतोय. राम अवतारामध्ये आपण राम लक्ष्मण म्हणून सोबत गेलो होतो, आता आपल्याला कृष्ण बलराम म्हणून जायचंय. शेषनारायण म्हणाले, देवा तुमचं म्हणणं मान्य आहे, तुमची आज्ञा मान्य आहे, पण थोडा बदल करावा लागेल. काय बदल? म्हणे पूर्वीच्या वेळी तुम्ही राम होतात, मी धाकटा लक्ष्मण होतो आणि पुष्कळ सेवा करावी लागली धाकट्याच्या नात्यानं. या वेळेला तसं चालणार नाही. मागची टर्म आता बदलली, आता मी मुख्य होणार आणि तुम्ही उप व्हा. महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे मुख्य कोण आणि उप कोण. मला वाटतं खांदे बदल हा सगळीकडे होत असतो आणि तो देवाच्या दरबारात सुद्धा झाला. सांगितलं, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. शेषनारायणा तुम्ही वडील व्हा, या अवतारात तुम्ही थोरले व्हा. म्हणून बलराम दादा थोरले आणि कृष्ण हे धाकटे आहे. मी एक सांगू आपल्याला, थोरल्या धाकट्यानं काही फरक पडत नाही. ज्याचा जो स्वभाव, ज्याचं जे कर्तृत्व आहे ते झाकत नसतं. विठाला 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 विठाला. आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत, लहान आहोत का मोठे आहोत, कोणत्या जाती पंथात जन्माला आलो, या गोष्टी फार गौण आहे. आपला स्वभाव काय, आपलं कार्य काय, आपली संगती कशी आहे, आपलं कर्तृत्व कसं आहे, नेतृत्व कसं आहे, याच गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला श्रेष्ठ ठरवतात. आणि म्हणून कृष्ण अवतारामध्ये अशा पद्धतीनं भगवान यायचं ठरलं. इकडे वसुदेव देवकीचा विवाह झालेला आणि त्याच विवाहामध्ये रथावर बसून रथ हाकण्याचं काम देवकीचा भाऊ कंस करतोय. देवकीचा भाऊ आहे कंस आणि वसुदेव देवकी रथात बसलेले, वरात निघालेली आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे या तुझ्या बहिणीच्या पोटी होणार 8वं बाळ तुझा वैरी आहे, तुझा काळ आहे. आता मात्र कंसाला राग आला आणि त्यानं हातातलं शस्त्र उपसलं. खड्ग म्हणतात. दुधारी तलवार असली की त्याला खड्ग म्हणण्याची प्रथा आहे. एक धारी असते ती तलवार आणि दोन्ही बाजूनं धार, त्याला खंडा किंवा खड्ग. खंडोबाच्या हातात खंडा आहे पा, ते खड्ग याच शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे, खंडा. आणि खंडा हातात घेतलेला देव म्हणून खंडोबा. विठाला विठाला घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. खड्ग घेऊनिया माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. दुष्ट माणसं आपल्या बळाचा दुरुपयोग करू पाहतात. त्यावेळेला सज्जन माणसाजवळ एवढं तरी बळ असलं पाहिजे, निदान वेळेला त्याचं मनगट धरता आलं पाहिजे. गोष्टींमधून शिकायचंय आपल्याला, गोष्टी तर त्याच आहेत, पण त्या गोष्टीमधून काही बोध घेत पुढे जायचंय. कंस हा दुष्ट आहे, स्वतःच्या बहिणीलाच मारायला धावला लग्नाच्या दिवशी. आकाशवाणी काय झाली, बहिणीला मारा. तेव्हा त्या कंसाचे झालेले मेहुणे आणि देवकीचे नुकतेच झालेले पती वसुदेव यांनी त्याचा हात धरला आणि कंस महाराज, मी तुम्हाला हे करू देणार नाही, हे चुकीचं आहे. तुमच्या बहिणीचं लग्न आहे, एवढं मोठं सगळं वराड जमलेलं आहे, पाहुणे रावळे गोतावळा, शुभ मंगल कार्य चाललंय आणि अशा कार्यामध्ये असं वागणं. 8वं बाळ माझा वैरी आहे, असू द्या, झालेलं प्रत्येक बाळ आणून देईल, हा या सत्यवचनी वसुदेवाचा तुम्हाला शब्द आहे.
पण आज मात्र मी तुम्हाला हे कृत्य करू देणार नाही. शेवटी वसुदेवानं हात मनगट धरल्यामुळे कंसालाही थांबावं लागलं. सज्जन माणसं जर सक्रिय राहिली तर दुर्जनाचा प्रभाव कमी होतो. पण सज्जन माणसानं जर डोळे झाकून घ्यायचे, घरामध्ये काही चालू द्या, जाऊ द्या, आता आपल्याला पाहायचं नाही, असं करून चालत नाही. मार्गदर्शन करतच राहावं लागेल. कधी ऐकतील कधी न ऐकतील आपलं वाडवडील माणसाचं, पण 2 शब्द सांगत राहावे लागतील. कारण डोळे झाक केल्यानं मला असं वाटतं धृतराष्ट्र हा आंधळा दाखवलाय ना. आंधळा म्हणजे फक्त तो बाहेरून आंधळा नाही, बाहेरून जसा आंधळा आहे आतूही तैसाची. ज्ञानोबाराय म्हणले आत सुद्धा तो तसाच आहे. आणि आपल्या मुलांच्या सगळ्या कुकर्माकडे, त्यांच्या वाईट कृतीकडे त्यानं नेहमी दुर्लक्ष केलंय. आणि दुर्लक्षाचे परिणाम आपल्या परिवारासह जगालाही भोगावे लागतात. म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवणं हेच प्रत्येक कुटुंबासाठी मोठं काम आहे. ही मोठी श्रीमंती आहे. आणि जे परिवार याच्यात यशस्वी होतील तेच येणाऱ्या काळात तरतील. जे आपल्या मुला मुलींना नातवंडांना सन्मार्गावर ठेवू शकतील ते धन्य आहेत. विठाला वाईट मार्गावर गेलेला कोण तरला? रावण सुद्धा छाती काढूनच बोलत होता, कंस सुद्धा छाती काढूनच बोलत होता. पण ते सुद्धा संपूर्णतः उद्ध्वस्त झाले, नष्ट झाले. जगाच्या पाठीवर लादेन टिकला नाही, कोणी दुष्ट टिकला नाही. तुम्ही बघा, प्रत्येक दुष्ट व्यक्तीचा शेवट हा अत्यंत वाईट झालेला आहे. आणि म्हणून आपल्या पिढीला मला असं वाटतं, या वडनेर सारखी गावं, चांगली माणसं पुष्कळ अजून समाजामध्ये आपण आहात, चांगले कुटुंब आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाला संस्काराच्या मार्गावर ठेवलेलं आहे. पण येणाऱ्या काळात किती पैसे असले, किती श्रीमंती असली, किती शिक्षण झालं, पण जर का सन्मार्ग कुटुंबामध्ये नसेल तर वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. विठाला आणि म्हणून सज्जन माणसानं डोळे झाक करू नये चांगल्या गोष्टी. म्हणून तर संत महात्मे कोणी ऐको न ऐको, वाजतसे बोंब कोणी ऐकते हे वाजतसे बोंब कोणी ऐकते कानी. हे वाजतसे बोंब कोणी ऐकते कानी. हे वाजतसे बोंब कोणी ऐकते कानी. हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. हरी हरी म्हणता थोर झाली हानी. हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. उठा उठा दादा पाठ भयाने मोठे. 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 वाजतसे बोंब कोणी ऐकते कानी. ऐकते कानी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. वाजतसे बोंब या थोर झाली हानी. या थोर झाली हानी. हरी हरी म्हणता, हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. संत महात्मे सांगत राहतात. ज्ञानोबाराय या जगाला सन्मार्ग दाखवत राहिले. संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जनाई, मुक्ताई, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निळोबाराय आणि आपले संत महिपती महाराज, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज. किती नावं आपल्याला घेता येतील.
या महात्म्यांनी पिढ्यानपिढ्या समाज सन्मार्गावर कसा राहील यासाठी आपल्या स्वतःला झिजवलं, कष्ट केले आणि सन्मार्ग दाखवण्याचं काम. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, किंवा दयानिधी संत पुढे देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. बस राहू द्या. अर्थात संत महात्मे या जगाला सन्मार्ग दाखवतात. समाजातले, घरातले शहाणी सुरती वडीलधारी माणसं सुद्धा नेहमी सन्मार्गाची शिकवण देतात. ग्रंथ सुद्धा आम्हाला पै अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. समाजावर तुमच्या आमच्यावर उपकार आहे ग्रंथाचे, संताचे, बुद्धिवान प्रज्ञावंत अशा महापुरुषांचे की ज्यांनी नेहमीच सन्मार्ग दाखवला. आणि म्हणून सज्जन माणसानं दुर्लक्ष करता कामा नये, त्यानं सक्रिय राहावं, जेवढं होईल तेवढं काम करा. काय झालं, एका जंगलामध्ये वनवा पेटला आणि एक गाव त्या जंगलाच्या जळितामध्ये सापडलं. जंगलातलं छोटस गाव होतं आणि गाव वाचत नाही असं लक्षात आलं. मग त्या गावातले लोक म्हणाले आता काही उपयोग नाही, पळायला कुठून जागा राहिलेली नाही. अग्नी दारात येऊन पोहोचलाय. छोटस 5-25 घराचं ते खेडेगाव डोंगरातलं. काय ते कोण देवाचा धावा करताय, कोण म्हणताय आता काय गेलो, आता काय संपलं, कोण आरडतय ओरडतय. एक जण होता तो हातात बादली घेऊन धावपळ करत होता. आता एवढं जंगल पेटलंय. दुसरा एक जण त्याला म्हणाला, अरे तुझ्या एकट्याच्या बादली घेऊन पळण्यानं आता हे विझणार आहे का? तो म्हणला, विझू ना विझू, पण शेवटपर्यंत प्रयत्न करणं ही आपली माणुसकी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि कदाचित तुम्ही मराल, मीही मरणारच आहे, पण माझ्या प्रेताजवळ ही बादली सापडली तर लोक म्हणतील या गावात एक तरी प्रयत्न करणारा होता, असं निदान म्हणतील. विठाला म्हणून आपल्या वडनेर सारखी अशी जी काही चांगली गावं आज महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे आहे. तुमच्यासारखे चांगले परिवार, चांगले स्त्री पुरुष, चांगली माणसं आहे. तरुण पिढीमध्ये सुद्धा चांगली मंडळी काही आहे की जे अशा धर्म कार्यात, सत्कार्यात, समाज कार्यात एकत्र येतात, थोडा वेळ देतात, थोडे कष्ट घेतात. आणि त्यामुळे हा पुण्य परमार्थ गावोगावी चालू आहे. सगळेच जर म्हणले की कधी येऊ सप्ताह, आपल्याला काय करायचं, सप्ताह होईल काय? सगळ्यांनी दुर्लक्ष जर केलं तर मला असं वाटतं. म्हणून तुमच्यासारखे आज मी पत्रिका पाहिली, दररोज किती अन्नदाती मंडळी, किती परिवार त्यात सहभागी झालेले आहेत. मग अशी म्हणालो तसं आज बलमे साहेबांचा महाप्रसाद आहे, म्हणजे अशी सगळी मंडळी रोज सहभागी झाली. अशा पद्धतीनं वसुदेव हे डोळे झाकून बसले नाही. आलेला प्रसंग आहे त्याला सामोरं गेले. मी त्या मुद्द्यावरून बोलत आलो जो आपल्या हिताचा मुद्दा होता म्हणून लांबवला. हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवानं हात धरला कंसाचा. घटना टळली ना, दुर्घटना टळली. कोणीतरी समजून सांगणारा असलंच पाहिजे, समाजात पाहिजे. अन्यथा काल परवा एक घटना झाली. राहत्याच्या जवळ शिर्डीच्या बायपासला एका बापानं आपली 3 लेकरं विहिरीत टाकली, तो एक उडी घेऊन मेला. काय घटना आहे? सुन्न करणाऱ्या घटना ज्या काही घडतायत दररोज. हत्या, आत्महत्या, अत्याचार, दुराचार कशामुळे घडत? संयम सुटत चालला. शहाण्या माणसात बसणं उठणं संपलं. वाडवडील माणसांमध्ये बसणं उठणं राहिलं नाही. टवाळखोरी वाढली आणि चंगळवाद वाढला. आणि त्या चंगळवादामुळे, सत्संग नसल्यामुळे, सद्विचार नसल्यामुळे, मला सांगा तुम्ही फोन जर डिस्चार्ज झाला आणि त्याला विजेचं कनेक्शनच जर जोडलं नाही तर तो चार्ज कसा होईल महाराज?
होईल का? तसं आम्ही जर देवळात गेलो नाही, आम्ही पोथी वाचली नाही, आम्ही देवाचं काही भजन केलं नाही, वाड वडील आणि चांगल्या विचाराच्या माणसांजवळ बसलो नाही, आमच्या जीवनातले सुखदुःख टळतील कसे? विठाला विठाला आणि म्हणून साधू संत महात्मे म्हणाले, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटतं. मी सांगतो तुम्हाला, वैष्णवांच्या संगतीत संतांना जीवाला सुख वाटेल नवल नाही, देवाला सुद्धा सुख वाटतं. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत हे अशी एक देणगी आहे या जगाला, की ज्यांच्या सहवासामध्ये जीवाला शांतता वाटेल यात नवल नाही, देवाला सुद्धा समाधान वाटते. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. अनेक प्रमाण आहे. आणि म्हणून तर भगवान परमात्मा फक्त राक्षस मारण्यासाठी भूतलावर येत नाही. प्रयोजन सांगितलं शास्त्रामध्ये. मुख्य प्रयोजन, अवांतर प्रयोजन, अपेक्षित प्रयोजन. थोडं सोपं करून जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही ताराबादला पाहुण्यांकडे भेटायला गेला, राहू द्या, बरोबर, पाहुण्यांना भेटायला गेला, पण तुम्ही जर धार्मिक आहात, वारकरी आहात, तुम्ही पहिल्यांदा जाता, महिपती महाराजांचं दर्शन करता आणि मग पाहुण्यांकडे जाता, किंवा येताना तरी महिपती महाराजांचं दर्शन तुम्ही केल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं, मुख्य गोष्ट जरी पाहुण्यांना भेटणं असलं तरी त्या निमित्तानं का होईना आपण देवाचं दर्शन. म्हणून एक असतं मुख्य प्रयोजन, एक असतं अवांतर प्रयोजन. राक्षस मारणं हे मुख्य प्रयोजन नाहीये देवाचं. राक्षस तर तो तिथे बसूनही मारू शकतो. असंही काय निमित्त करून कोणाला घेऊन जायचंय त्याच्या हातात आहे ना. काय आपल्या हातात आहे सांगा? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय आपल्या हातात नाही. मायबाप हो, उद्याचा दिवस कसा उजाडेल, उद्याचा पुढचा क्षण कसा असेल. आमच्या नेवाशामध्ये रात्री फार मोठी भयानक दुर्घटना घडली. रात्री 12-1 वाजता शॉर्ट सर्किट झालं. मोठं व्यापारी कुटुंब, रासने कुटुंब गावातलं नेवाशात. आग लागली गोदामाला. भलं मोठं गोदाम, 10-20 गुंठ्याचं, त्याला जोडूनच त्यांचं घर वरती. आग लागली, तो सगळा धूर त्या घरात शिरला.
आणि झोपलेली आजी, दुकानदार, त्यांची पत्नी, त्यांची 2 लहान मुलं, असे 5 जणांचा मृत्यू झालाय. काल रात्रीची गोष्ट आहे. 2 जण वाचले. त्या घरातले त्या जे सुनबाईन मुलगा वारला आणि ते नातवंड वारले, त्यांचे आई वडील ते गावाला गेले, ते दोघं वाचले. कुठं मनमाड मालेगाव पाहुण्यांकडे गेले होते. काय वाईट आहे, म्हणजे सकाळी जेव्हा कळलं तर सुन्न झालं मन. खरं म्हणजे असं दुःख कोण्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये. पण मायबाप हो, त्याला विलाज नाही. माहीत नाही आहे तुमच्या आमच्या सगळ्याच्या जीवनात पुढचा क्षण, पुढचा दिवस. आणि म्हणून फार द्वेषमत्सर न करता, फार चुकीच्या मार्गाला न जाता आनंद घ्या, सगळ्यांशी सौजन्यानं वागा, प्रेमाची देवाणघेवाण करा, माणुसकीनं, प्रेमानं, आपुलकीनं जगणं आणि भावभक्तीनं, नीतिमत्तेनं जगणं हीच माणसाची शेवटची शिदोरी आहे, शिल्लक राहणारी. बाकी गोष्टी जिथल्या तिथे थांबतात. विठाला 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 मी आजच्या या व्यासपीठावरून सुद्धा आमच्या गावातील त्या सगळ्या मंडळींना श्रद्धांजली वाहतो. कारण मला सकाळी तुमच्याकडे यायचं असल्यामुळे तिकडे जाता आलं नाही, जाणं गरजेचं होतं. इथून आता पुन्हा तातडीनं जायचं आहे. पण फार मोठी दुर्घटना आहे. मला एवढंच सांगायचंय, क्या जीवन की पकरी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला घास. मागे आमच्या सहकार्यांनी आम्हाला एक व्हिडिओ दाखवला. हॉटेलमध्ये जेवायला गेले, जेवण ऑर्डर केलं आणि तेवढ्यात अटॅक आला आणि तसाच तो माणूस त्या खुर्चीवरून खाली पडला. जेवायला सुरू करायचं. तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल ते. 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी मला एक जणांनी तो व्हिडिओ दाखवला. मला ते प्रमाण म्हटलं, काय संतांना अचूक माहिती आहे. हातो में लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला घास सुद्धा तोंडात जाईल याचा भरोसा नाही. आणि म्हणून तर करावी तातडी करावी तातडी